नुकत्याच जाहीर झालेल्या 10वीच्या निकालामध्ये राज्याची राजभाषा असलेली मराठी विषयाचा निकाल मात्र अतिशय धक्कादायक लागलेला आहे। कारण राज्यामध्ये मराठी अनिवार्य आहे तरीसुद्धा तब्बल 94,544 विद्यार्थी हे मराठी भाषेच्या पेपरमध्ये नापास झाले। विशेष म्हणजे मराठीचा निकाल 92.57% लागलाय, तिकडे गुजराती भाषेचा निकाल मात्र 100% लागलाय। तर महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारनं मराठीला अभिजात दर्जा दिला खरा, मात्र शालेय स्तरावरील या निकालामुळे मराठीच्या अध्यापन पद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। 10वीचा निकाल लागला, आता 11वी प्रवेशाची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता शिक्षण विभागानं प्रवेशाचं सविस्तर वेळापत्रक जाहीर केलेलं आहे। यानुसार 8 ते 20 मेच्या दरम्यान 0 फेरी पार पडणार आहे आणि त्यानंतर 21 ते 28 मे या कालावधीमध्ये पहिल्या फेरीचा प्रवेश निश्चित करण्यात येईल। या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा एक भाग तर एक भाग हा 2 भाग पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे आणि पात्र विद्यार्थ्यांना 23 ते 26 मेच्या दरम्यान संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन आपली प्रवेश प्रक्रिया निश्चित करण्यात येणार आहे। तसंच पहिल्या फेरीची प्रक्रिया संपली तर त्यानंतर 30 मे रोजी दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जे ते जाहीर